जय हिंद मित्रांनो, मी आज आणली फारसी भाषेची स्ट्रिक। तर चला मित्रांनो, पेन आणि वही घ्या आणि लिहून घ्या सर्व। फारसी हकीकत होती। फारसी हकीकत तुम्हाला सांगतो आता। फडणवीस पेशवा होता, त्याचा दोस्त होता जहांगीर। जहांगीरची शादी होती। शादीसाठी त्याने तारीख, महिना आणि कोणत्या साली करायची ते ठरवलं। त्याच्यानंतर त्याने शहीनाई लावली। तो पालखीत डौलत गेला लग्नासाठी। पोशाख घातला त्याने चांगला लग्नासाठी। मग त्याच्यानंतर अत्तर लावलं त्याने। नवरीला नजराना आणि काही सामान दिला। आणि हा जहांगीर कसा होता, आसाम मध्ये पैदा झालेला होता। तो लष्कर मध्ये तोफेचं काम करत होता। तोफ कशी होती मित्रांनो? पोलादी होती। शिपायांचा दस्तूर होता मित्रांनो सकाळी लवकर उठण्याचा। तो हमेशा दिरंगाई करत होता। मग आदेशाची पायामल्ली झाली। मग त्याला काढून टाकण्यात आलं। त्याला अश्रू आले। त्याची रवानगी बाग बगीचा कामगार म्हणून करण्यात आली। त्यामुळे त्याच्याकडे पैसा कमी यायला लागला। मग त्याची महिन्याची तनखा कमी यावं लागली। त्याच्यानंतर तो गरीब झाला। मग तो नौकर झाला एका ठिकाणी। मग पीकदानीचे काम करायला लागला। मग त्याने पीकदानीचा हंगाम चांगला घेतला। मग त्याने खाना खायला सुरुवात केली। मग त्याने खुराक लावली स्वतःला। मग त्याला खुमारी आली जास्त। त्याला खुमारी आली मित्रांनो। तो मस्ती करायला लागला जास्त। मस्ती केल्यामुळे त्याला कुस्ती खेळायला लागला। मग पैलवान झाला। मग त्याला बक्षीस मिळाले, नोकरी मिळाली। मग त्याने कारखाना खोलला बंदुकीचा। बंदुकीचा कारखाना खोलल्यानंतर तो गुन्हेगार झाला। त्याची आबरू गेली। मग त्याला शर्मिंदगी वाटली। मग त्याला इन्साफ भेटावा म्हणून त्याने जमीन विकली। मग तराजूची नोकरी केली परत। सरकारचा गुन्हेगार होता मित्रांनो। तो कामगार होता पहिले। त्याने जमिनीचा सौदा केलेला होता। खबरदारी घेतली त्याने आणि अबकारी केली। त्याच्यानंतर तो जहांगीरच्या दरबारात गेला मित्रांनो। त्याला तेथे खाकी घातलेला शिपाई, हवालदार व जमादार दिसले। जहांगीरच्या दरबारामध्ये शिलेदार आणि सरदार पण होते। आणि तो गुन्हेगार होता मित्रांनो। त्याने खून केलेला होता। खुनाने सतरंजी भरलेली होती। मग तो फरार झाला। त्याच्यावर फिर्याद दाखल झाली। शेवटी फैसला झाला। अशा प्रकारे आपण ध्यानात ठेवू शकतो मित्रांनो। आवडल्यास लाईक करा, शेअर करा।